विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची असेल तर आपल्याला या एक्झामसाठी चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा भाग परीक्षेचा असतो आणि म्हणून आपल्याला काय करायचं असतं तर कधीही जीकेचा जर अभ्यास करायचा असेल तर चालू घडामोडीला अनुसरून तो अभ्यास असावा. चालू घडामोडी म्हणजे काय तर पेपरमध्ये ज्या काय गाजलेल्या किंवा चर्चेत असलेले जे काय मुद्दे आहेत त्या मुद्द्यांची सांगड ही आपल्या अभ्यासक्रमाला आपण घातली पाहिजे. कारण याच आधारावरती बऱ्याचदा आपल्याला काय असतं तर परीक्षेमध्ये प्रश्नांची रचना बघायला मिळत असते. म्हणून आपण आपल्या या लेक्चर्समधून काय करत असतो तर नेहमी आपण चालू घडामोडी आणि त्याच्या संदर्भामधली असलेली जी काय महत्त्वपूर्ण ठरणारी जी काय माहिती ही माहिती दररोजच्या लेक्चरमधून तुम्हाला मिळते आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये आपण आजचे जे काय पॉईंट्स आहेत ते जाणून घेणार आहोत. बघा, इथे एक आपण प्रश्न तयार केला आहे. प्रश्न कसा आहे समजून घ्या. बघा, भारताची सर्वोत्तम तिरंदाज, ओके, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. भारताची कोणत्या खेळाशी निगडीत म्हणजे संबंधित व्यक्ती आहे तर भारताची सर्वोत्तम तिरंदाज, ओके. म्हणून जागतिक तिरंदाजी संघटनेने काय केलेलं आहे माहिती आहे का, 2025चा पुरस्कार आहे, परंतु त्याचं वितरण हे 2026 मध्ये करण्यात आलं आहे. कधी वितरण करण्यात आलं आहे 2026 मध्ये. आणि पुरस्काराचं नाव आहे पॅरा आर्चर ऑफ द इयर पुरस्कार. हा पुरस्कार आहे जो पुरस्कार 2025 या वर्षासाठी देण्यात आलेला आहे, पण त्याचं वितरण हे कधी झालेलं आहे 2026 मध्ये झालेलं आहे, हे लक्षात राहू द्या. आणि बघा, ओके, ही ती मुलगी आहे किंवा ही ती खेळाडू आहे आणि हिचं एकदा नाव आपण क्लिअर करूयात. बघा, शीतल देवी असं त्यांचं नाव आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा ना, म्हणजे एक बघा, यांना हात नाही आहेत आणि तरी देखील ते काय करत आहेत तर जो काय बाण आहे, तिरंदाज हा जो खेळ आहे हा पायाच्या माध्यमातून खेळणारी जगातली पहिलीच मुलगी आहे किंवा पहिलीच खेळाडू आहे. आणि हे खूप मोठं शौर्य लागतं या गोष्टीला, डेडिकेशन लागतं, विल पॉवर आपल्याकडे असणं महत्त्वाचं असतं. आपल्याकडे एक व्हिजन क्लिअर असेल तर आपण काहीही जगामध्ये करू शकतो, हे या माध्यमातून सिद्ध होतं. मित्रांनो, या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात असं या म्हणजे खेळाडूकडून आपल्याला शिकायला मिळेल. आणि शीतल देवी असं त्यांचं नाव आहे. आणि यांना मित्रांनो 2024चा जो काय अर्जुन पुरस्कार आहे हा अर्जुन पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे किंवा त्यांना मिळाला आहे. क्लिअर, 2024चा अर्जुन पुरस्कार म्हणून आपली ही एक्स्ट्रा माहिती देखील थोडीशी लक्षात राहू द्या. परीक्षेमध्ये तसं देखील आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ओके, क्लिअर जाऊयात आपण. चला बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय, महाराष्ट्रातील पहिला रोबोटिक बॉटलिंग प्लांट जो आहे, हा जो प्लांट आहे महाराष्ट्रामध्ये कुठं सुरू करण्यात आलेला आहे. जो प्लांट जपान या देशावर आधारित आहे. लक्षात घ्या, जपानमधली हे काय आहे, एक मॉडेल आहे असं आपण म्हणूयात. आणि हा जो प्लांट आहे हा प्लांट विदर्भामध्ये म्हणजे अमरावती या जिल्ह्यामध्ये काय करण्यात आलेला आहे, सुरू करण्यात आलेला आहे. असा हा रोबोटिक प्लांट आहे, हे देखील लक्षामध्ये राहू द्या. या देखील महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. ओके, असं. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा, इथे काय म्हटलंय त्यांनी तर पर्पल अफेअर्स 2026 हा जो मुद्दा आहे या मुद्द्याविषयी त्यांनी म्हणजे या ठिकाणी व्यक्त झालेले आहेत. आणि पर्पल अफेअर्स हे काय आहे, याचा उद्देश काय आहे तर दिव्यांग सक्षमीकरणाला एक नवी चालना देण्याचा जो काय प्रयत्न आहे तो इथे करताना दिसून येत आहे. म्हणजे अपंग लोकांसाठी, व्यक्तींसाठी हा इनिशिएटिव्ह आहे, हा उपक्रम आहे, ज्याचं आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं, अकोला या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं होतं. हे देखील लक्षात राहू द्या. दिव्यांसाठी किंवा अपंग लोकांसाठी आपण थोडंसं पुढे जाऊयात. काय म्हटलंय बघा, 16व्या राष्ट्रीय जनगणनेचे ब्रँड अँबॅसेडर जे आहेत ते किंवा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर सुदर्शन पटनाईक असं त्यांचं नाव आहे, सुदर्शन पटनाईक. ओके, आता इथे काय काय लक्षात ठेवायचं आहे बघा,
तब्बल 15 वर्षानंतर देशव्यापी जनगणनेची जी काय प्रक्रिया आहे ही प्रक्रिया 1 एप्रिल पासून प्रामुख्याने काय करण्यात आली, सुरू करण्यात आलेली आहे. ओके, 1 एप्रिल ही तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता 1 एप्रिल म्हणजे काय मित्रांनो, तर येणारी तारीख. आता बघा, पहिला टप्पा जो आहे तो एप्रिल ते सप्टेंबर या महिन्यापर्यंत पहिला टप्पा असणार आहे. म्हणजे 1 एप्रिलला सुरुवात होईल आणि डायरेक्ट ती कुठे संपणार आहे, तर 30 सप्टेंबरला हा पहिला टप्पा संपणार आहे. 2 टप्प्यामध्ये जनगणना होणार आहे आपली. ओके, मग तो दुसरा टप्पा जो आहे तो मार्च अंदाजा कुठपर्यंत जाऊ शकतो, मार्च 2027 पर्यंत जाऊ शकतो. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जातीनिहाय जनगणना होणार आहे, म्हणून हे देखील लक्षामध्ये राहू द्या. आता पुढे जाऊयात आपण. इथे काय म्हटलंय बघा, लव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणारे जे काय लोक आहेत त्यांची नोंद म्हणजे विवाह झालेला आहे म्हणून घेण्यात येणार आहे, हे देखील लक्षात राहू द्या. ओके, विवाहित समजलं जाणार आहे त्यांना. ओके, परंतु माहिती ही लीक केली जाणार नाही. ओके, आणि बघा, राष्ट्रीय निबंधक व जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण हे नाव लक्षात ठेवायचं आहे. काय नाव लक्षात ठेवायचं आहे, मृत्युंजय कुमार नारायण हे नाव लक्षात राहिलं पाहिजे, नारायण. ओके, चला जाऊयात पुढे. नेक्स्ट प्रश्न काय आहे बघा, तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या नवे अध्यक्ष म्हणून नुकतीच कुणाची नियुक्ती झालेली किंवा कारभार कुणी स्वीकारलेला आहे, तर त्याचं करेक्ट नाव आहे सांध्वी निरंजन ज्योती यांनी स्वीकारलेला आहे. बघा, मॅडमचा फोटो इथे आहे. ओके, सांध्वी निरंजन ज्योती असं त्यांचं नाव आहे. आणि बघा, तर नियुक्तीची तारीख 18 मार्च ही होती. त्यानंतर त्यांचं राज्य हे उत्तर प्रदेश आहे मित्रांनो. मेंबर ऑफ पार्लमेंट हे माजी पद त्यांच्याकडे किंवा ते पूर्वपद त्यांच्याकडे होतं, हे देखील लक्षात राहू द्या बघा. ओके, तर अशा पद्धतीने हे महत्त्वाचं आहे. आणि याला आपण काय म्हणतो, तर नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस असं या आयोगाला आपण म्हणतो. आयोगाची स्थापना झाली होती 1993ला. घटनात्मक दर्जा 102 वी घटना दुरुस्ती करून त्याला मिळाला होता 2018ला, हे देखील लक्षात राहू द्या. आणि या आयोगाचं जे काय कलम आहे ते कलम 338B आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि मग त्यानंतर परत आयोगाचं काम काय असतं, तर ओबीसीचे जे काय मुद्दे आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करणं, त्यानंतर बघा केंद्र सरकारला शिफारशी करणं, अशा प्रकारचे कामं असतात. त्यानंतर परत पुढे ओबीसी यादीतील जो काय बदल झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये सल्ला द्यायचा. त्यानंतर सामाजिक सुरक्षेच्या संदर्भात ओबीसीचे प्रश्न सॉल्व्ह करायचे. असे जे काय महत्त्वाचे मुद्दे आहेत हे इथे आपल्याला बघायला मिळतात. आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा, ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा हे जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन कशाशी संबंधित आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला आहे. आणि हे जे ऑपरेशन आहे मित्रांनो, हे ऊर्जा पुरवठ्याचं जे काही संरक्षण आहे ते संरक्षण केलं जाणार आहे. कारण इराण या ठिकाणी स्ट्रेट ऑफ हॉर्मोज नावाची एक सामुद्रधुनी आहे आणि तिथून जगाचा 20% तेलाचा पुरवठा जो आहे किंवा वाहतूक आहे ती या ठिकाणी होताना दिसून येते. आणि मग तिथून आपले जहाज जे आहेत म्हणजे तेलाचे हे सुरक्षित भारतामध्ये यावेत यासाठी अशा प्रकारचं आपण ऑपरेशन राबवलं आहे मित्रांनो. ठीक आहे, ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा हे इंडियन नेव्हीने राबवलेला एक महत्त्वाचं मिशन आहे. आणि भारताच्या ऊर्जा पुरवठ्याची सुरक्षितता सुनिश्चित करणे असं त्याचं ध्येय आहे. महत्त्वाचं ठिकाण स्ट्रेट ऑफ हॉर्मोज आहे. काम काय आहे बघा ऑपरेशनचं, भारतीय जहाजांना तर एक कार्ट सुरक्षा द्यायची आहे. आणि त्यानंतर दहशतवाद, त्यानंतर चाचेगिरीपासून संरक्षण मिळालं पाहिजे. ओके, अशा पद्धतीने एक महत्त्वाचा सांगायचं झालं तर. आणि त्यानंतर परत पुढे बघा, तेल वाहतूक हा महत्त्वाचा मार्ग आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मोज या ठिकाणचा. ओके, बाकीचं काय बघण्याची फार आवश्यकता नाही आहे. पुढे जाऊयात. बघा, 2025चा सरस्वती सन्मान पुरस्कार हा जो आहे हा कुणाला मिळाला, अशा प्रकारचा प्रश्न इथे म्हणजे आपण तयार केलेला आहे. तर हा जो पुरस्कार आहे हा रामकुमार मुखोपाध्याय यांना देण्यात आलेला आहे. इथे त्यांची इमेज आहे. ओके, त्यानंतर बघा, भारतातील प्रतिष्ठित
साहित्य पुरस्कार आहे तो उत्कृष्ट साहित्य कृतीचा सन्मान केला जातो या माध्यमातून, दरवर्षी दिला जातो आणि रक्कम असते 15 लाख रुपये. आणि कोणत्या संस्थेच्या माध्यमातून दिला जातो मित्रांनो? के बिर्ला फाउंडेशन आहे. ओके, आता बघा यांच्याविषयी थोडीशी माहिती बघूयात. रामकुमार मुखोपाध्याय हे बंगाली भाषामध्ये त्यांचं साहित्य उपलब्ध आहे आणि कोणत्या साहित्यासाठी त्यांना साहित्य कृतीसाठी सरस्वती सन्मान पुरस्कार मिळाला आहे? तर हरा पार्वती गाथा अशा प्रकारचं एक त्यांचे साहित्य कृती आहे. आणि भारतीय नागरिकाने लिहिलेल्या कोणत्याही भाषेतील गेल्या 10 वर्षातील प्रकाशित केलेल्या उत्कृष्ट साहित्यासाठी हा पुरस्कार दिला जातो मित्रांनो, हे देखील लक्षात राहू द्या. या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. म्हणजे एखादा जर पुरस्कार वितरित झालेला असेल तर आपल्याला परीक्षेला हमखास विचारला जातो. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न काय आहे समजून घेऊयात. बघा, युनायटेड किंगडममध्ये म्हणजे UK मध्ये भारताचे नवीन उच्च आयुक्त म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे बघा, तर पेरिया स्वामी कुमारन अशा प्रकारचं त्यांचं नाव आहे आणि हे पी कुमारन म्हणून प्रसिद्ध आहेत. 1992च्या बॅचेसचे ते IFS अधिकारी आहेत, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि त्यानंतर इंडियाज हाय कमिशनर टू लंडनचे हाय कमिशनर म्हणून त्यांनी तिथे काय केलेलं आहे तर काम केलेलं आहे. म्हणून हे देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यांनी कुणाची जागा घेतली आहे? तर विक्रम डेराई स्वामी यांची त्यांनी काय केलेली जागा घेतलेली आहे, म्हणजे त्यांच्या जागेवरती प्रामुख्याने आता आहेत. आणि यांना चीनचे राजदूत म्हणून आता काय दिलेलं आहे? पदभार दिलेला आहे. आपण पुढे जाऊयात. बघा, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त सचिव म्हणून यांनी काम केलेलं आहे, ज्यांचं नाव आहे अश्विनी भिडे असं नाव आहे. प्रश्न काय तयार केलाय? तर आता त्या पदावरून त्यांना कोणतं नवीन पद दिले आहे? बघा, मुंबई महानगरपालिकेचे नवीन आयुक्त म्हणून त्यांना काय केलेलं आहे तर पदभार दिलेला आहे किंवा त्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा, मुंबई महानगरपालिकेला मिळाली पहिली महिला आयुक्त, ज्यांचं नाव काय आहे? अश्विनी भिडे असं त्यांचं नाव आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. मुख्यमंत्र्याच्या अतिशय विश्वासू म्हणून त्यांनी काय केलेलं होतं? काम पाहिलेलं होतं. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि यांच्या अगोदर या पदावरती भूषण गगराणी हे होते आणि आता ते म्हणजे निवृत्त झालेले आहेत. ओके, आता आपण एक शेवटचा प्रश्न, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया जो आहे तो आता बंद करण्यात आला किंवा त्याच्यावर बंदी घालण्यात आली. तर नुकतीच कोणत्या देशाने बंदी घातली? तर आग्नेय आशियातला पहिलाच देश आहे, ज्या देशाचं नाव आहे इंडोनेशिया. आणि हा खूप महत्त्वाचा निर्णय हा भारतामध्येही काही वर्षामध्ये किंवा काही महिन्यामध्ये म्हणा लागू होण्याची दाट शक्यता आहे. हा खूप चांगला मुद्दा ठरणार आहे. मुलांचं सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काय म्हणजे त्यांचं अनैतिक कृत्य समोर येत आहे, अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत या कमी करण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद. पुनश्च एकदा उद्याच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत.